शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी त्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम माझा तुम्हा सर्वांना नमस्कार. आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत आणि ज्या कमेंट्स येतात त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करतो आणि त्याला आपलं हे लाईव्ह एस्टिमेटर जे सध्या मला स्क्रीनवर दिसते आहे, पवित्र पोर्टल महा एस्टिमेटर 2025 शिक्षक पदी निवड लाईव्ह विश्लेषण केंद्र असं आपले या लाईव्ह एस्टिमेटरचं नाव आहे. तुम्हाला इथे याचा सिम्बॉल सुद्धा दिसेल रेड मध्ये. हे लाईव्ह एस्टिमेटर आहे आणि याचा वापर करून आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी हे माझ्यासाठी सर्व आदरणीय आहेत, त्यांना आपण या लाईव्ह एस्टिमेटरचा वापर कर देतो आहे. तर ठीक आहे, मी आपला फार काही वेळ घेत नाही. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. बघा, उमेदवारांच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आपण आज घेतोय. TIT अँड TET 2026 युट्यूब वरील व्हिडिओवर आलेल्या उमेदवारांच्या सर्वंकष प्रतिक्रियांचं संकलन आणि अचूक माहिती या स्लाइड मध्ये दिलेली आहे. तुम्ही ज्या प्रतिक्रिया याच्यावर दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया या स्लाइडवर नोंदवल्या जातात. मित्र, प्रश्नाचे मुख्य स्वरूप आपण अगोदर घेतलेलं आहे. या संकलनामध्ये उमेदवारांनी प्रामुख्याने TIT या परीक्षांशी संबंधित प्रश्न विचारलेले आहेत. मुख्य मुद्दे उमेदवारांचे मिळालेले गुण आणि कास्ट कॅटेगरी त्यात दिलेली आहे. जिल्हा परिषद ZP मधील निवडीची शक्यता ते विचारतात. 1 ते 5 आणि 6 ते 8 गटासाठी आवश्यक पात्रता विचारतात. विषय संयोजन, उदाहरणार्थ गणित आणि विज्ञान, समाजशास्त्र अशा विषयाच्या भरपूर याच्यामध्ये कमेंट्स आपल्याला आलेले आहेत. जागांची संख्या, त्यांचं असं म्हणणं आहे की 13,000च्या ऐवजी तुम्ही 22,000 जागांची संख्या घ्या. काही हरकत नाही बंधूंनो, मी 22,000 सुद्धा जागांची संख्या आपल्याला एस्टिमेटर घेऊ शकते. जर समजा असं काही कोणाला अडचण असेल की 13,000 नाही 22,000 जागा येतात, तर तुम्ही तिथं जागांची संख्या नमूद करा की सर माझा TITचा स्कोर आहे, माझा प्रवर्ग आहे, मला समांतर आरक्षण आहे का, माझं एज्युकेशन शैक्षणिक क्वालिफिकेशन असं दिलेलं आहे आणि माझा विषय हा. आणि तुम्ही काय करा, माझ्यासाठी 22,000 जागा तिथं त्या एस्टिमेटर मध्ये टाका आणि माझं पुढचा जो रिझल्ट आहे तो एस्टिमेटरला द्यायला सांगा, तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्यासाठी आपण ती व्यवस्था सुद्धा त्या लाईव्ह एस्टिमेटर मध्ये केलेली आहे. त्यामुळे शिक्षक उमेदवारांनी जागा सांगाव्या, ते त्यांच्या वैयक्तिक माहितीसाठी आपण त्या जागांचा यूज करू. बघा, त्यानंतर आता आपल्याला आलेल्या प्रतिक्रिया आहेत. त्यात ताई आहे, त्यांना 128 आहेत आणि यांची कास्ट ECBC आहे. पण यांनी काय केलं की यांचं म्हणजे जे आहे शैक्षणिक पात्रता ती दिली नाही, त्यामुळे आपण कोणत्या गटासाठी बघावं हा मोठा प्रश्न तिथं निर्माण झालेला आहे. तर ताई, तुम्ही पुन्हा एकदा कमेंट्स करा आणि तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सांगा. नाही काही तर कमीत कमी तुमचा गट कोणता, 1 ते 5 आहे, 6 ते 8 आहे, 9 ते 10 आहे की 11-12 आहे, हे आम्हाला समजायला काहीच म्हणजे इथं हे नाहीये. त्यामुळे ही प्रतिक्रिया आपण आपल्या लाईव्ह एस्टिमेटर मध्ये घेऊ शकत नाही. पुढलं घेऊ आपण. TIT 133 आहे, MSc BEd आहे, मॅथ्स आहेत, पेपर सेकंड यांचा झालेला आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की 6 ते 12 मध्ये कुठे होईल. तर SCBC महिला आहेत ह्या ताई, तर यांचं आपण बघूया. MSc मॅथमॅटिक्स BEd त्यांचं शैक्षणिक पात्रता आहे आणि 133 त्यांचा स्कोअर आहे. तर आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते, तर आपण MSc मॅथमॅटिक्स BEd असल्यामुळे सुरुवातीलाच मी त्यांचं कनिष्ठ महाविद्यालयासाठी घेतो. विज्ञान शाखा त्यांचा विषय आहे गणित विज्ञान शाखेसाठी आणि SCBC मध्ये ह्या ताई महिला आहेत, त्यामुळे यांना 30% आरक्षणामध्ये आपल्याला समांतर आरक्षणामध्ये घ्यावं लागणार आहे. हा त्यांचा प्रवर्ग आहे SCBC. आपण समांतर आरक्षण इथं महिला घेतलेला आहे 30% आणि त्यांचा जो TITचा स्कोर आहे तो 133 आहे, तो आपण इथं टाकतोय. आपलं लाईव्ह एस्टिमेटर त्यांच्याविषयी काय रिझल्ट देते, तो रिझल्ट आता इथं आपल्याला बघायचा आहे.
बघा दोन्ही साईडला आहे. ताई तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. अत्यंत सुरक्षित तुमचा झोन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी, कनिष्ठ महाविद्यालयासाठी, गणित विषयासाठी आणि अनुदान प्राप्त मध्ये तर काही प्रश्नच येत नाही. एकाच 3 यासाठी तुमची निवड यादीमध्ये नाव येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुनश्च आपल्याला पुढची हे घ्यायची आहे. त्यांचं म्हणणं आहे माझं सांगा सर. 114 आहे, डीएड आहे, ईडब्ल्यूएस आहे आणि टेट 1 पास आहे. तर 1 ते 5 साठी घेऊ आपण. सरांचं जो काही टेटचा स्कोअर आहे 114 आहे आणि सर डीएड आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. तर आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय याच्याविषयी उत्तर देते ते बघायला पाहिजे. 114 यांचा स्कोअर आहे. तुम्ही इथे 114 टाकतोय कारण आपल्यासाठी हा स्कोअर महत्वाचा आहे. तो अगोदर आपण इथं टाकून घेऊ. त्यांचं सरांचं असं म्हणणं आहे की 1 ते 5 साठी, कारण सर डीएड आहेत म्हणून आपण सर्व विषय घेतलेले आहेत. ईडब्ल्यूएस मध्ये आहेत तर आपण आता यांचा प्रवर्ग ईडब्ल्यूएस घेणार आहे. आणि सर्वसाधारण मध्ये आता सरांचा रिझल्ट हे लाईव्ह एस्टिमेटर काय देते ते आपल्याला बघावं लागणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था यांचं असं म्हणणं आहे या एस्टिमेटरचं माझं नाही, नो चान्स असं म्हणते आहे. आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये अल्पसंख्य आहे. फक्त त्यातही त्यांनी दिलेलं आहे की विना अनुदान संस्थेच्या प्राधान्यक्रम तुम्ही जर भरले तर तिथं शक्यता ते दाखवते आहे. असं मी सांगत नाही, हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते आहे. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढच्या कमेंट्स घ्यायच्या आहेत. 135 आहेत एससीबीसी मध्ये आहेत ह्या ताई. आणि त्यांचं असं म्हणणं आहे 1 ते 5 ला होईल का झेडपी ला. तर बघूया. एससीबीसी मध्ये आहेत आणि 30% यांना महिला आरक्षण पण आहे आणि 1 ते 5 ला म्हणतात. तर आपण यांचं स्कोअर टाकून घेऊ. जर 135 1 ते 5 चा प्रश्न आहे त्यांचा. एससीबीसी मध्ये आहेत ह्या ताई, एससीबीसी, आणि यांना महिला 30% मध्ये घेतोय. लाईव्ह एस्टिमेटर यांच्यासाठी काय निकाल देते ते बघू आपण. काही दोन्ही साईडला जर बघितलं आपण तर ग्रीन आलेले आहेत अक्षर, त्यामुळे तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. अत्यंत सुरक्षित आहे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी, म्हणजेच तुमची जी अपेक्षा आहे ती झेडपी साठी. तसंच तुम्ही अनुदान प्राप्त ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्याच्या एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येणारच आहे. काही प्रश्नच येत नाही. दोन्हीकडे तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. त्यांचं म्हणणं आहे सर तुम्ही 22,000 जागा घ्या. काही हरकत नाही सर, तुम्ही तुमची माहिती द्या. तुमच्यासाठी मी 22,000 जागा घेऊन तुमचं जे काही हे लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते आपण बघूया. त्याच्यानंतर बघा टीआयटीचा स्कोर 134 आहे. एससीबीसी मध्ये आहे. पेपर 2 आहे. मॅथ अँड सायन्स बीएससी बीएड आहेत आणि हे सर मॅथ्स मध्ये आहेत. काही हरकत नाही सर, तुम्ही पेपर 2 मध्ये आहे तर तुमचं मी 6 ते 8 ला घेतो. तुमचा स्कोर आहे 134 आणि तुम्ही एससीबीसी मध्ये आहात. 134 सरांचा स्कोर आहे, तो इथं घेतोय. सर एससीबीसी मध्ये आहेत, एससीबीसी मध्ये आहेत. सर्वसाधारण घेऊ आपण आणि 6 ते 8 साठी घेतोय. तर 6 ते 8 साठी गणित विज्ञान तुमचा विषय आहे. तुमचा रिझल्ट बघूया आपण काय आहे तिथं. तर दोन्ही साईडला ग्रीन सिग्नल आहे तुम्हाला. तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये झेडपीच्या शाळा येतात, नगर परिषदे, महानगरपालिका सेफ झोन मध्ये आहे. त्यासोबतच तुम्ही अनुदान प्राप्त मध्ये सुद्धा सेफ झोन मध्ये आहे. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते आणि तुम्ही तिथं जाऊन तुमचं जे काही आहे स्किल, मुलाखत आणि अध्यापन कौशल्य तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. कुठली प्रतिक्रिया घेऊ आपण. सर जागा 22,000 घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. काही हरकत नाही सर, तुम्ही तुमचा स्कोअर मला सांगा, मी तुमच्यासाठी 22,000 जागा घेतोय. आपलं लाईव्ह एस्टिमेटर जागा कितीही घेते. टीआयटी चा स्कोर 91 आहे. एमएससी कॉम्प्युटर सायन्स बीएड मॅथ सायन्स पेपर 2 आहे आणि त्यांचं ह्या ताई एससी महिला आहेत. काही हरकत नाही, आपण बघू त्यांचं
त्यांचं 6 ते 8ला आपल्याला बघावं लागेल, त्यांचा मॅथ सायन्स विषय आहे. तर आपण बघूया, कारण पेपर 2 त्यांचा पास आहे. तर SC प्रवर्ग आहे आणि त्यांचा स्कोअर इथं आपण एकदा बघून घेऊ किती आहे. तर 91 आहे. तर 91 हा स्कोअर मी इथं त्यांचा नमूद करतोय. 91 या ताईंचा जो प्रवर्ग आहे तो SC प्रवर्ग आहे. SC प्रवर्ग आहे. हे आपल्या महिला भगिनी आहेत, त्यामुळे 30% आरक्षण घेऊ आपण. आणि त्यांचा विषय मॅथमॅटिक्स आहे. तर 6 ते 8 साठी मी गणित आणि विज्ञान घेतोय. रिझल्ट आपण बघूया, काय रिझल्ट आपलं लाईव्ह एस्टिमेटर देते ते आता आपल्याला चेक करायचंय. स्थानिक स्वराज्य संस्था नो चान्स असं दाखवते आणि अनुदान प्राप्त मध्ये तुम्हाला अल्प संधी आहे आणि आले तुम्हाला म्हणजे तर फक्त विना अनुदानवर तुम्हाला चान्स इथं दाखवते. हे लाईव्ह एस्टिमेटर दाखवते, मी नाही सांगत. पुढे आपल्याला पाहिजे सर माझा रिप्लाय दिला का नाही. ताई माफ करा, काहीतरी तांत्रिक अडचण आली असेल, तुमची कमेंट्स आली नाही. तुम्ही इथं सर माझा रिप्लाय दिला का नाही याच्या खाली जर तुम्ही तुमची माहिती दिली असती तर मी तुम्हाला आताच तुमचा रिप्लाय दिलेला असता. परंतु काही हरकत नाही, अजूनही तुम्ही जर आजचा व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये तुम्ही तुमची कमेंट सविस्तर टाका, तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचा TAIT चा स्कोर टाका, तुमचं त्याच्यानंतर हे टाका विषय आणि मला कुठल्या गटासाठी पाहिजे ते सविस्तर टाका, मी तुम्हाला रिप्लाय अवश्य देतो. तर आपण पुढे जाऊया. TAIT चा स्कोर यांचा 112 आहे. VJA, DED, BED, CTET पेपर 1-2 पास आहेत. MA इंग्लिश आहेत त्यातही आणि BED पण आहेत. 1 ते 5, 6 ते 8 झेडपीला होईल का त्यांचा असा प्रश्न आहे. काही हरकत नाही ताई, मी 112 तुमचा स्कोर घेतोय. तुम्ही VJA मध्ये आहात आणि आपण तुमचं दोन्ही याला 1 ते 5 आणि 6 ते 8 ला होईल का ते बघू आपण. तुमचा प्रवर्ग आहे VJA आणि तुमचा स्कोर आहे 112. 112 112 घेतलाय आपण. त्यानंतर VJA त्यांना महिला 30% आरक्षण आहे आणि त्यांचा असा प्रश्न आहे की या ताईंचा असा प्रश्न आहे की 1 ते 5 आणि 6 ते 8 इंग्लिश त्यांचा विषय आहे. काही हरकत नाही, आपण बघूया. 6 ते 8 ला मी इंग्लिश साठी पाहतो अगोदर काय म्हणते ते आपलं लाईव्ह एस्टिमेटर. आता आपल्याला हा रिझल्ट तुमचा बघायचा आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, लो चान्स म्हणते आणि मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, पण 20% ते 40% अनुदान प्राप्त शाळेवर आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. आता तुमचा पुढला प्रश्न आहे, तुम्ही म्हटलंय 1 ते 5 साठी, तर मी 1 ते 5 साठी आपलं सर्व विषयासाठी लाईव्ह एस्टिमेटर काय रिझल्ट येते ते आता बघू आपण. पुन्हा तेच सांगितलं त्याने, कठीण आहे आणि इकडे जर तुम्ही जर बघितलं लेफ्ट साइडला रेड अक्षरामध्ये असं लिहिलेलं आहे, कठीण आहे, लो चान्स आहे. मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, पण 20% ते 40% अनुदान प्राप्त शाळेवर सांगते आहे. पुढलं घेऊ आपण. SCBC महिला आहेत ह्या ताई, DED आहेत, त्यानंतर दोन्ही पेपर त्यांचे पास आहेत. 107 आहे. मराठी मीडियम आहे. 1 ते 5 ला संधी मिळेल का असं त्यांचा प्रश्न आहे. काही हरकत नाही, तुमचा स्कोर 107 आहे. तुम्ही SCBC मध्ये आहात आणि ह्या महिला भगिनी आहेत. तर बघूया आपण 1 ते 5 साठी काय देतोय. SCBC मध्ये आहेत, महिला भगिनी आहेत आणि त्यांचा स्कोर 107 आहे. मी इथं यांचा स्कोर नमूद करतोय 107. त्या ज्या ताई आहेत SEBC मध्ये आहेत, त्यांचा प्रवर्ग महिला भगिनी आहेत आणि त्यांचा प्रश्न 1 ते 5 चा आहे. सर्व विषयासाठी आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय हे देते. तर त्यांनी सांगितलं एक स्थानिक स्वराज्य संस्था संधी नाही असे हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते.
खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये अत्यल्प संधी आहे, तेही फक्त विना अनुदान तत्वावर होते लाईव्ह एस्टिमेट. पुढे आपल्याला जायचं आहे. 19,000 स्टुडंट 120+ आहे सर कट ऑफ, असं यांचं म्हणणं आहे. तर काही हरकत नाही सर, तुमचा जो आहे तुमची जी ही तुम्ही जे सूचना केलेली आहे, ही सूचना तुमची म्हणजे खरी झाली पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. पुढे आपल्याला घ्यायचंय, यांचं असं म्हणणं आहे की सर मी काल कमेंट्स केली होती, तुम्ही नाही सांगितलं. तर काही सिस्टीम नाव कधी कधी काय होते की सोडू शकते. तर सिस्टीम हे नाव कधी एखाद्या वेळेस तुमची कमेंट सोडून देते. त्यामुळे तुम्ही काय करायचं, पुनश्च एकदा कमेंट्स करा, म्हणजे मी तुमचं सविस्तर सांग. ओबीसी फिमेल TAIT 121 आहेत, पेपर 1 पास आहेत, टीएड मराठीमध्ये आहे. तर काही हरकत नाही, आपण ह्या काही ओबीसी मध्ये आहेत, 121 आहे, पेपर 1 पास आहे. यांचं आपल्याला 1 ते 5 साठी बघावं लागेल आहे. हे लाईव्ह एस्टिमेटर 1 ते 5 साठी काय उत्तर देते ते आता आपण बघणार आहोत. 121 आहे यांचा TAIT स्कोअर, मी इथं टाकतोय 121. त्याच्यानंतर ह्या ताई ओबीसी प्रवर्गामध्ये आहेत. तर आपण ओबीसी प्रवर्ग इथं घेणार आहे. हा ओबीसी प्रवर्ग घेऊ. महिला भगिनी आहेत, त्यामुळे त्यांना 30% आरक्षण आहे. आणि त्यांचा प्रश्न 1 ते 5 सर्व विषय आपल्याला घ्यायचे आहेत. आपण रिझल्ट घेतोय, काय कमेंट्स करते. स्थानिक स्वराज्य संस्था मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईनवर राहत. अनुदानित मध्ये तुम्हाला एकाच 3 यामध्ये तुमचं नाव येऊ शकते, 60% ते 100%. त्यासाठी तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे 119 NTD मध्ये आहेत, पेपर 1, 2 पास होईल का? काही हरकत नाही सर, NTD 119 आहेत. तुमचं 6 ते 8 पेपर 2 पास असल्यामुळे 6 ते 8, पेपर 1 पास असल्यामुळे 1 ते 5 दोन्ही ठिकाणी बघू आपण. 119 NTD मध्ये 119 तर NTD मध्ये आहेत. आपण इथं प्रवर्ग NTD घेणार आहे, सर्वसाधारण. आणि 1 ते 5 साठी बघणार आहे आपण. त्यांचा इथं रिझल्ट आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था लो चान्स म्हणते, मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, 20% ते 40% अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. 6 ते 8 साठी आपण घेतलं असतं, पण तुम्ही इथं तुमचा जो विषय आहे तो नमूद केलेला नाही, त्यामुळे आपण ते घेऊ शकत नाही. बघा पुढलं आहे, TAIT 132 पेपर 1 पास आहे, NTD आहे, 1 ते 5 ला होईल का, असा यांचा प्रश्न आहे. काही हरकत नाही सर, NTD मध्ये तुम्ही सर्वसाधारण मध्ये आहात आणि 132 तुमचा स्कोअर आहे. मी इथं तुमचा स्कोअर टाकतो 132. 132 तुमचा प्रवर्ग NTDच आहे. पुन्हा एकदा आपण चेक करतो, NTD मध्ये आहे आणि तुमचा प्रश्न 1 ते 5 चा आहे. तर 1 ते 5 साठी ऑल सब्जेक्ट आपल्याला इथं आता रिझल्ट बघायचा आहे. बघा रिझल्ट काय, मध्यम शक्यता बॉर्डर लाईन आहे. पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुदानित मध्ये नक्की तुम्हाला एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे. पण त्या ज्या संस्था आहेत त्या 60% पासून तर 100% अनुदानित राहतील. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य ते सिद्ध करावं लागणार आहे. पुढे यात या डीएड आहेत 1 ते 5, एक पेपर पास आहेत, 117 आहेत ओबीसी. आणि त्यांचं महिला त्यांना 30% आरक्षण आहे. तर बघू आपण यांचं 117 ओबीसी आणि 1 ते 5 त्यांचा असा प्रश्न आहे. इथं मी 117 अगोदर स्कोअर टाकतो 117. त्यांचा आता आपल्याला प्रवर्ग घ्यावा लागेल, ओबीसी प्रवर्ग आहे आणि महिला आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्ग घेतोय, महिला 30% आरक्षण आहे, 1 ते 5 सर्व विषय
काय रिझल्ट आहे ते बघू आपण. स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते आहे आणि मुलाखतीसाठी त्यांना संधी आहे. एकाच 3 या रेशोमध्ये त्यांचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. 20% ते 40%. तिथं जाऊन त्यांना मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपल्याला घ्यायचं आहे, यांचा स्कोर 129 आहे. VJA आहेत, सर्वसाधारण आहेत आणि 1-2 पास आहे. मराठी हिस्ट्री आहे त्यांचा विषय. तर विना मुलाखतीसाठी 1 ते 5, 6 ते 8 कोणत्या गटात फिक्स निवड होईल सर, प्लीज सांगा. काही हरकत नाही सर. हे जे आपलं लाईव्ह एस्टिमेटर आहे ते काय सांगते ते बघूया आपण. दोन्ही गटामध्ये घेऊ आपण. तुमचा सब्जेक्ट मराठी आणि हिस्ट्री आहे. तर VJA मध्ये आहे आणि सर्वसाधारण 129. VJA मध्ये घेतोय 129 तुमचा स्कोअर आहे, हा मी इथं टाकतोय. त्याच्यानंतर VJA मध्ये सर्वसाधारण तुमचा प्रश्न पुन्हा मी एकदा पाहतोय. 1 ते 5, 6 ते 8 असा आहे. मराठी विषय आणि हिस्ट्री विषय आहे. तर आपण इथं बघूया. पहिले 1 ते 5 चा गट घेतला आपण ऑल सब्जेक्ट साठी. आपण रिझल्ट पाहतोय. तर 1 ते 5 स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते. अनुदानित मध्ये तुमचं एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. 60% to 100% अनुदानित. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागतं. पुढचा तुमचा प्रश्न आहे, मी गट बदलतो. तुम्ही 6 ते 8 चा गट म्हणताय. तुमचा विषय मराठी आहे. मी इथं मराठी घेतोय. मराठीचा आपण इथं 6 ते 8 च्या गटामध्ये काय रिझल्ट येते ते बघू आपण. तुम्ही 6 ते 8 या गटासाठी सेफ झोन मध्ये आहात. मराठी विषयासाठी हे आपण लक्षात घ्या. आवर्जून विषय सांगतो मी तुमचा मराठी विषय. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेफ झोन मध्ये आहे. त्यासोबतच तुम्ही अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढली आपल्याला कमेंट्स घ्यायची आहे. कुठली कमेंट्स घेऊ आपण. TIT स्कोर 125, BA-DED आहे, कॅटेगरी आहे SC. त्याच्यानंतर 1 पास आहे. 1 ते 5 ला होईल का यांचं असं. काही हरकत नाही सर. तुमचे 125 स्कोर आहे. तुम्ही SC मध्ये सर्वसाधारण, तर इथं मी स्कोर टाकतो 125. त्यानंतर तुमचा प्रवर्ग आहे SC. आपण शेड्यूल कास्ट प्रवर्ग घेऊ आणि तुमचा प्रश्न आहे 1 ते 5 ला होईल का. तर मी प्राथमिकचा गट इथं घेतोय सर्व विषयासाठी. आता आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. रिझल्ट काय सांगतो ते आपण बघू. स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही बॉर्डर लाईन मध्ये आहात, त्यामुळे तिथं काहीच सांगता येत नाही. खाजगी शैक्षणिक संस्था ग्रीन मध्ये येते आहे, त्यामुळे तुमचं खाजगी शैक्षणिक संस्था 60% ते 100% एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. यांना 85 गुण आहेत. 2 पास आहे. बीएड आहे, मेथड आहे, मराठी इतिहास पण आहे. कुठे शिक्षक म्हणून निवड होईल शक्यतो, पण तो ओबीसी आहे. कृपया मला मार्गदर्शन करावं. तर हे सर्व ओबीसी मध्ये आहेत. त्यांचा TIT स्कोर 85 आहे आणि त्यांचं बीएड पण आहे आणि डीएड पण आहे आणि मेथड त्यांची इतिहास आहे. काही हरकत नाही सर. मी 6 ते 8 ला पाहतोय तुमचं ओबीसी मध्ये आणि 85 स्कोर. तुमचा विषय आहे इतिहास. 85. 6 ते 8 ला घेऊ आपण. ओबीसी मध्ये आहेत सर. तर त्यांचा प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण घेतोय. त्याच्यानंतर 6 ते 8 ला घेतोय. त्यांचा विषय आहे सोशल स्टडीज मध्ये जाणार आहे आणि यांचा रिझल्ट आता आपल्याला बघायचं आहे.
तर स्थानिक स्वराज्य संस्था असं सांगते लाईव्ह एस्टिमेटर तुम्हाला संधी नाही आणि अनुदान प्राप्त मध्ये अल्प संधी आहे. त्यांचा टीआयटीचा स्कोर 112, MSc बीएड मॅथ आहे. 1 ते 5 साठी होईल का यांचा असा प्रश्न आहे. परंतु सर तुम्ही MSc मॅथ बीएड आहे तर 11-12ला तुम्ही बघायला पाहिजे असं माझं मत आहे. तरीही मी तुमचं दोन्ही ठिकाणी काय स्कोर आहे तो सांगतोय. तुम्ही याच्यामध्ये तुमचं प्रवर्ग लिहिला नाही त्यामुळे आपण काय तुम्हाला ओपन मध्ये घेतोय आता मी आणि तुमचं सांगतोय प्रवर्ग लिहिणं आवश्यक आहे. 112 112 आणि त्यांचं 1 ते 5 ला होईल का असा प्रश्न आहे. परंतु ते माझं असं मत होतं की ते MSc मॅथ आहे तर त्याने 11-12 साठी प्रयत्न करायला हवेत. आपण त्यांना ओपन मध्ये घेऊया. त्यांचा रिझल्ट पहिले 11-12 साठी पाहतोय. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. मुलाखतीसाठी 20% तर 40% मध्ये तुम्हाला संधी आहे. कुठं तर 11-12 साठी. आता तुमचा जो पुढला प्रश्न आहे तो 1 ते 5 साठी घेतोय मी. 1 ते 5 सर्व सब्जेक्ट काय रिझल्ट देते आपण ते बघूया. तुम्ही डीएड असाल असं मी गृहीत धरतो. तुम्ही दिलेलं नाही, संधी नाही आहे आणि इकडे अनुदान प्राप्त मध्ये अल्प संधी आहे. तर असा या सरांचं जे काही कमेंट्सला उत्तर लाईव्ह एस्टिमेटर देते आहे. पुढे आपल्याला चालायचंय. पुढच्या आपण कमेंट्स घेऊया. 134 आहेत. इंग्लिश मराठी डीएड बीएड एमएड दोन्ही पेपर पास ओबीसी जेंट्स सांगा ना प्लीज. काही हरकत नाही सर मी सांगतोय तुमचं. तुम्ही डीएड पण आहे बीएड पण आहे आणि दोन्ही पेपर पास आहात. तर मी तुमचं 1 ते 5 साठी अगोदर घेतो. तुमचा मराठी विषय आहे, इंग्लिश मराठी आहे. तर बघू आपण काय देते आपण. तर हे आपलं लाईव्ह एस्टिमेटर ओबीसी मध्ये 134 स्कोर आहे सरांचा. 134. त्यानंतर सर ओबीसी मध्ये आहेत तर आपण ओबीसी प्रवर्ग इथं घेणार आहे. आणि सरांचा प्रश्न पुन्हा एकदा पाहतोय मी. डीएड पण आहेत आणि बीएड पण आहे, दोन्ही पेपर पास आहेत. तर सर आपण 1 ते 5 साठी घेतोय मी. काय रिझल्ट देते बघू आपण. तुम्ही सेफ झोन मध्ये आहे सर. 1 ते 5 साठी स्थानिक स्वराज्य संस्था सेफ झोन मध्ये दाखवते आहे आणि अनुदान प्राप्त 1 असतील मध्ये तर तुमचं नाव काही प्रश्नच येत नाही, निवड यादीमध्ये येणार आहे. तर ही तुमच्या कमेंटचं उत्तर झालेलं आहे. MA बीएड आहेत. SET पॉलिटिकल सायन्स 101 आहेत आणि SC कॅटेगरी आहे सोशल सायन्स 20% 40% शिक्षण एनी चान्स. तर तुम्ही MA बीएड आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये आहे, 101 तुमचा स्कोर आहे. तर माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही 11वी-12वीला राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र शिकवण्यासाठी अवश्य प्रयत्न करा. आपण लाईव्ह एस्टिमेटर 11वी-12वीला तुमच्या विषयी काय उत्तर देते ते बघू. तुमचा स्कोर 101 आहे. तुमची कॅटेगरी SC आहे. 101 101. आपण सरांची कॅटेगरी घेऊ सर्वसाधारण. तर SC प्रवर्गामध्ये येतात. मी सर 11वी-12वी घेतो तुमच्यासाठी कला शाखा, कारण तुमचे MA पॉलिटिकल आहे. तर आपलं एस्टिमेटर काय उत्तर देते ते आता बघूया आपण. तर स्थानिक स्वराज्य संस्था लो चान्स आहे. खाजगी शैक्षणिक संस्था 20% 40% मध्ये तुम्हाला 1-3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार. पुढे आपल्याला बघायचं आहे. 129 आहेत. SC आहेत. 1 आणि 2 हिंदी माध्यम. TGT सामाजिक शास्त्र, PGT राज्यशास्त्र. 129 1 आणि 2 पास आहेत. आणि यांनी काय केलं माहिती का, यांची कॅटेगरी दिलेली नाही त्यामुळे आपण यांच्याविषयी काही सांगू शकत नाही. सर पुनश्च तुम्ही एकदा कमेंट्स करा आणि सविस्तर द्या. पुढे टीईटी 1 पास आहेत. ओबीसी आहेत ह्या ताई 127 आहे. JTP ला काही चान्स आहे का त्यांचं असं म्हणणं आहे. काही हरकत नाही ताई, तुम्हाला महिला आरक्षण आहे. 127 चा स्कोर आहे
आणि 1 ते 5 ला तुम्हाला, कारण 1 पास असल्यामुळे आपण 1 ते 5 ला काय चान्स आहे ते बघूया. मी इथं तुमचा स्कोअर टाकतो 127. 127. त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग आहे ओबीसी. तर आपण ओबीसी घेऊ. तुम्हाला 30% महिला आरक्षण आहे. 1 ते 5 सर्व विषयासाठी आपण बघूया. आता आपल्याला इथं रिझल्ट बघायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते आणि अनुदान प्राप्त 60% ते 100%. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं तुम्हाला जाऊन तुमचं मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. 112 दोन्ही पेपर पास आहेत. त्यांची प्रतिक्रिया, सर जंगलात तरी भेटेल का? सर आपल्याला काय करायचंय, तुमचा स्कोअर चांगला आहे, 112 आहे. तुम्ही थोडीशी रणनीती जर ठरवली ना, मला निश्चित कुठं ना कुठं जॉब मिळतोय. तर तुम्ही जर इथं कोणता पेपर तुमचा पास आहे हे जर मला सांगितलं असतं तर मी जरूर तुमच्या याच्यावर उत्तर देऊ शकलो असतो. त्यांचं म्हणणं आहे 3 दिवस झाले तुम्ही माझी कमेंट्स घेतली नाही. मी सर्वप्रथम तुम्हाला माफी मागतोय. सिस्टीमची काही गडबड झाली असेल म्हणून घेतलं गेलं नाही, पण आज निश्चितच तुमची कमेंट घेतोय. ओबीसी आहेत सर, 125 आहेत. एमएससी बीएड आहेत. काही हरकत नाही सर, तुम्ही एमएससी बीएड आहे आणि ओबीसी आहे. 125 तुमचा स्कोअर आहे. तर मी कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुमचं हे लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते बघू. तुमचा स्कोअर 125 आहे. तो 125 मी इथं अगोदर टाकतोय. त्यानंतर 125 सरांचा स्कोअर आहे. पुन्हा एकदा पाहून घेतोय, चूक व्हायला नको. 125 सर एमएससी बीएड आहेत आणि ओबीसी मध्ये आहेत. तुमचा प्रवर्ग सर ओबीसी आहे, सर्वसाधारण ओबीसी. सर्वसाधारण कनिष्ठ महाविद्यालयासाठी घेतोय 11-12 विज्ञान शाखा. आपण रिझल्ट बघूया. आदरणीय सर, तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. तुमचा विषय एमएससी आहे, 11वी-12वी. एडपीच्या जे काही ज्युनियर कॉलेज असतील त्यामध्ये तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. त्यासोबतच ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव सुद्धा येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. परंतु पसंतीक्रम तुम्हाला योग्य द्यावे लागतील अशी तुमच्यासाठी सूचना या एस्टिमेटरनं दिलेली आहे. आणि पुढे धन्यवाद. उमेदवारांच्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची नोंद घेण्यात आलेली आहे आणि त्याला लाईव्ह एस्टिमेटरच्या मार्फत आपण उत्तर दिलेलं आहे. आता पुढल्या आणखी आपल्याकडे भरपूर आहे, कारण आपल्या व्हिडिओची जी लेंथ आहे ती वाढते. तत्पूर्वी माझं तुम्हाला एक हे राहील, विनंती राहील, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एमएससी बीएड आहेत, एससी आहेत. त्यानंतर TAIT चे मार्क्स 104 आहेत. तर माझं कुठं त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा कुठल्या गटाला त्यांना चान्स आहे ते बघू आपण. 104 आहेत, एमएससी बीएड आहेत आणि एससी आहेत. 104. तर एमएससी आहेत, त्यांची कॅटेगरी एससी आहे. एमएससी असल्यामुळे 11वी-12वी घेतोय, विज्ञान शाखा, आणि त्यांचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला लो चान्स दाखवते. मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात तुमची निवड यादीमध्ये नाव येऊ शकते 20 ते 40%. तर जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे 107 आहेत, डीएड इंग्लिश मध्ये आहे, बीएड इंग्लिश सब्जेक्ट आहे आणि दोन्ही पेपर पास आहेत. ECBC कॅटेगरी आहे, महिला आरक्षण काही चान्स आहे का? काही हरकत नाही, आपण ECBC कॅटेगरी बघूया. त्याच्यानंतर महिला आरक्षण घेऊया आणि 107.
त्यांचा स्कोर त्यांनी दिलेला आहे. त्यांचा स्कोर त्यांनी 107 दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांना त्यांची कॅटेगरी SCBC आहे. एकशे सात SCBC त्यांना महिला आरक्षण आहे. त्यांनी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे ते एकदा आपण बघून घेऊया. D.Ed आहेत, त्या इंग्लिश मीडियम मध्ये आहेत. तर आपलं इस्टिमेटर काय इथं त्यांच्याविषयी देते. स्थानिक स्वराज्य संस्था संधी नाही आणि अनुदान प्राप्त मध्ये अल्प संधी आहे, एकाच 3 नाव येण्यास. पुढे आपल्याला पुढच्या कमेंट्स घ्यायच्या आहेत. ते बघूया आपण. 117 SCBC आहे, 2 पास. त्यांना काही चान्स आहे का असं म्हणणं आहे. तर तुम्ही 2 पास आहे तर तुम्ही विषय दिलेला नाही, त्यामुळे काय आता आपण कुठला विषय घ्यायचा तो मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. तुम्ही पुनश्च एकदा सविस्तर कमेंट्स करा अशी माझी तुम्हाला विनंती राहील. 138 आहे ECBC, 1-2 पास आहे, ZP ला होईल का? काही हरकत नाही सर. 138 138 सर्वसाधारण. आणि आपण तर तुम्ही अत्यंत सेफ झोन मध्ये आहेत दोन्ही साईडला. पुढची कमेंट्स घेऊया आपण. 135 आहेत OBC आहेत या ताई, BA D.Ed आहेत इंग्लिश, 1 आणि 2 पास आहे. त्याच्यानंतर 6 ते 8 ला होईल का, किंवा 1 ते 5 ला होईल का, मनपा मध्ये होईल का? ताई असं मनपा वगैरे सांगता येणार नाही. मी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला एस्टिमेटर तुम्हाला सांगते. तुमचा स्कोर 135 आहे, तुम्ही OBC मध्ये आहेत. तर आपण बघूया 1 ते 5 आणि 6 ते 8 तुमचा मराठी विषय. 135 यांचा स्कोर आहे. त्या ताई OBC मध्ये आहेत. त्यांना 30% महिला आरक्षण आहे. अगोदर आपण 1 ते 5 ला पाहू आपण त्यांचं काय लाईव्ह एस्टिमेटर हे देते. ताई तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे तुमचा मनपा सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे. त्यासोबतच तुम्ही अनुदान प्राप्त मध्ये सुद्धा सेफ झोन मध्ये आहेत. तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की 6 ते 8 तुमचा विषय मराठी आहे. तर मी आता 6 ते 8 ला आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय मराठी विषयासाठी सांगते ते आता आपल्याला बघायचंय. बघा इथं सुद्धा तुम्ही 6 ते 8 ला सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदान प्राप्त मध्ये सेफ झोन मध्ये आहात. पुढे आपल्याला घ्यायचं आहे CTET पेपर 1 SC महिला आहेत 114, ZP ला होईल का यांचं म्हणणं आहे. 1 ते 5 ला काही हरकत नाही, आपण पाहू. 114 आहे आणि SC प्रवर्गामध्ये महिला आरक्षण आहे. 114 त्यांची जी कॅटेगरी आहे प्रवर्ग आपण अनुसूचित जाती घेतलेला आहे. आणि ताईंचा प्रश्न आहे 1 ते 5 ला काही संधी आहे का. तर आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघा. स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही बॉर्डर लाईन वर आहे आणि अनुदान प्राप्त 60% 100% मध्ये निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. बघा 126 OBC आहेत, दोन्ही पेपर पास आहेत, MA हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स आहेत. आणि 1 ते 12 गव्हर्नमेंटला होईल का असं त्यांचा प्रश्न आहे. तर MA हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, पण तुम्ही D.Ed दिलंय, B.Ed आहे की नाही इथं नमूद केलेलं नाही. तर मी तुमचं 6 ते 8 ला पाहतोय. 126 OBC सर्वसाधारण.
126 ओबीसी त्यांचा प्रवर्ग आपण घेतोय ओबीसी सर्वसाधारण 6 ते 8 सोशल स्टडीज मध्ये घेऊ आपण काय त्यांचा रिझल्ट तिथे बघा. तुम्ही इकडे बॉर्डर लाईन मध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्था मनपा वगैरे याच्यामध्ये आणि अनुदान प्राप्त 60% 100% तुमचं एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये नाव येऊ शकतं. पुढचं बघू आपण 107 ओबीसी काही होप आहे का नाही, पण यांनी काहीच पुढे लिहिलेलं नाही, त्यामुळे काय देणार तुम्हाला कुठला याला पाहिजे म्हणजे गट नाही दिला, विषय नाही दिला, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. आता ओबीसी मध्ये 157 त्यांचा स्कोर आहे, 6 ते 10 सायन्स सब्जेक्ट आहे, काही हरकत नाही आपण बघू. ओबीसी मध्ये ह्यात 157 आहे आणि 6 ते 10 त्यांचा सायन्स सब्जेक्ट आहे. 157 आपण इथं त्यांचा स्कोर नमूद करतोय. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये आहेत काही महिला आहेत, 30% मध्ये घेऊ आपण. 6 ते 8 सायन्स विषय घ्यायचा आहे त्यांचा, गणित आणि विज्ञान. त्यांचा रिझल्ट आपल्याला आता आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय देते, अत्यंत सुरक्षित काही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, सोबतच अनुदान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. पुढे आपल्याला जायचं आहे, त्याचे कमेंट्स घेऊ आपण. TIT 126 NTB 1 ते 5 झेडपी पेपर क्वालिफाईड आहे. 126 NTB 1 ते 5 असा प्रश्न आहे त्यांचा. 126 NTB सर्वसाधारण. त्यानंतर आपल्याला इकडे समांतर आरक्षणामध्ये सर्वसाधारण आणि प्रश्न असा आहे 1 ते 5. लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते बघूया आपण. तर स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते, अनुदान प्राप्त 60% ते 100% सेफ झोन मध्ये आहात. एकाच 3 या प्रमाणात तुमचं नाव तिथं जाऊ शकते. तुम्हाला तिथं जाऊन तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. MSc केमिस्ट्री बीएड त्यांचा 119 आहे, 2 पास आहे, ओबीसी कॅटेगरी आहे. सर मी तुमचं कनिष्ठ महाविद्यालयासाठी पाहतो 11-12 साठी, कारण तुमचं MSc केमिस्ट्री बीएड आहे, 119 तुमचा स्कोर आहे आणि तुम्ही ओबीसी मध्ये आहात. 119 आपण स्कोर टाकू, 119. सरांचा प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण, ओबीसी सर्वसाधारण कनिष्ठ महाविद्यालयासाठी घेतोय मी. विज्ञान शाखा आहे सरांची, काय रिझल्ट आहे ते बघू आपण. स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईनवर तुम्ही, पण अनुदानित मध्ये 60% ते 100% एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्ही तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करा. 125 आहे, MA बीएड आहे आणि SC त्या ताई आहेत, SC यांचा प्रवर्ग आहे, तर काही हरकत नाही. MA बीएड आहेत त्या ताई, तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी यांचं पाहू आपण. SC आणि यांना 30% महिला आरक्षण आहे. आपण स्कोर टाकतो 125. त्यानंतर ताईंचा प्रवर्ग SC आहे, तो आपण इथं SC घेणार आहे. त्यांना 30% महिला आरक्षण आहे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी आपण बघतोय त्यांची शाखा कला शाखा आहे, कारण त्यांनी त्यांचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे MA बीएड, त्यामुळे कला शाखेसाठी आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्यांचा आता आपण रिझल्ट बघणार आहे. तुम्ही ताई सेफ झोन मध्ये आहे, स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये मनपा, झेडपी आणि नगर परिषद त्यासोबतच अनुदान प्राप्त, तर तुम्ही सेफ झोन आहात. पुढे आपल्याला घ्यायचं आहे
टीईटी 1 पास आहेत, 128 आहे, SC BC कास्ट आहे आणि 1 ते 5 ला होईल का? तर त्यांचं नाव आहे अस्मिताताई कापसे आहेत हे. तर महिला आरक्षण मी घेतोय आणि 128 स्कोर त्यांचा स्कोअर आहे टीईटीचा. 1 ते 5 ला होईल का असा प्रश्न आहे. SC BC त्यांचा प्रवर्ग आहे. 128 आपण इथं त्यांचं हे टाकलेलं आहे बघा. 128 त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर SC BC मध्ये आहेत आणि 1 ते 5 हा त्यांचा प्रश्न आहे. SC BC आणि नावावरून आपण यांना महिला आरक्षण घेतोय यांचं. त्यानंतर 1 ते 5 सर्व सब्जेक्ट त्याला त्यांचा रिझल्ट घ्यावा लागेल. मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईन आहे स्थानिक स्वराज्य संस्था, परंतु अनुदानित मध्ये तुम्हाला संधी आहे 60% ते 100% जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. 135 आहे SC मध्ये BA DED आहेत. तर काही हरकत नाही सर, 1 ते 5 ला घेतो मी तुमचं SC मध्ये सर्वसाधारण. 135 135 तुम्ही विषय नमूद नाही केला सर, त्यामुळे मला 1 ते 5 मध्येच घ्यावं लागेल. तर प्रवर्ग SC आहे सर्वसाधारण 1 ते 5. तर तुम्ही दोन्ही साईडला सेफ झोन मध्ये आहे, स्थानिक स्वराज्य संस्था प्लस अनुदान प्राप्त मध्ये. त्यानंतर 98 आहे सब्जेक्ट इंग्लिश आहे, CTET पेपर 2 क्लिअर आहे. 6 ते 8 ला घेऊ आपण. 98 यांचं स्कोअर आहे. त्याच्यानंतर इंग्लिश आहे, पण यांचंही दिलेलं नाही, मला प्रवर्ग दिलेला नाही. तर तुम्ही सर पुन्हा एकदा कमेंट्स करा, प्रवर्ग पण द्या त्याच्यामध्ये. PIT 122 आहे, EWS 9 ते 10 मॅथ सायन्स या सरांचा असा प्रश्न आहे. 122 EWS 9 ते 10. 122 EWS सर्वसाधारण घेऊ आपण. EWS सर्वसाधारण आणि त्यांचा प्रश्न पुन्हा बघू आपण. त्यांचा प्रश्न असा आहे 9 ते 10. काही हरकत नाही सर, 9 ते 10 घेतोय. सरांचा विषय बघू आपण कोणता आहे. मॅथ त्यांचा विषय आहे. आपण याच्यामध्ये गणित घेतलेला आहे आणि 9 ते 10 साठी नाही एस्टिमेटर काय रिझल्ट येते. स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन आहे, अनुदानित मध्ये 60% टू 100% एकाच 3 या प्रमाणात सरांना संधी मिळणार आहे. तर तिथं जाऊन त्यांना त्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध. 134 OBC आहेत, 1 ते 8 साठी पात्र आहेत. काही हरकत नाही. आपण 1 ते 5 अगोदर घेतोय. 134 OBC. 134 OBC त्यांना महिला आरक्षण आहे का ते बघावं लागेल आपल्याला. हो, तर 30% मध्ये येतात. 1 ते 5 आपण घेतोय, कारण त्यांनी विषय नमूद नाही केला, त्यामुळे पुढे 6 ते 8 घेऊ शकत नाही आपण. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय रिझल्ट देते. ताई तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था त्यासोबतच अनुदान प्राप्त मध्ये अत्यंत सुरक्षित. त्यानंतर ह्या ताई DED आहेत, इंग्लिश मिडियम आहेत. तर त्यांचं 77 आहे. 1 ते 5 BA MA इंग्लिश आणि कास्ट आहे त्यांची बर. 1 ते 5 CTET पास आहेत, BA आहेत, MA इंग्लिश आहे आणि DED आहे. पण हे BEd नसल्यामुळे आपल्याला यांचं 1 ते 5 ला बघावं लागतंय. SC त्यांची कॅटेगरी आहे. 77 त्यांचा स्कोअर आहे. 77 स्कोअर आहे. कॅटेगरी SC आहे. महिला आरक्षण आहे त्यांना आणि ऑल सब्जेक्ट सांगतात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था संधी नाही आणि विनामुदांमध्ये अत्यल्प संधी आहे.
पुढेच्या आपल्याला कमेंट्स घ्यायच्या आहेत. भाग आहे 119 आहे. प्रकल्पग्रस्त आहेत, SC BC मध्ये आहेत, इंग्लिश आणि बोथ पास आहेत. काही हरकत नाही सर. 6 ते 8 ला मी पाहतोय तुम्ही प्रकल्पग्रस्त आहेत, SC BC मध्ये आहेत. 119 119 तर SC BC मध्ये आहेत. महिला त्यांना समांतर आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आहेत ते. 6 ते 8 साठी त्यांनी तिथं विषय दिलेला आहे. तो विषय आहे इंग्लिश. 6 ते 8 त्यांचा विषय भाषा इंग्रजी घेऊ आपण, आणि लाईव्ह एस्टिमेटर त्यांच्याविषयी काय रिझल्ट ते बघू. तर तुम्ही सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सोबतच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था. नंतर हे पुढचं त्यांनी दिलेलं आहे. SC मध्ये 9 ते 10 आणि यांनी स्कोअरच दिलेला आहे TIITचा, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. TIIT 126 SC आहे, MA इंग्लिश BEd आहेत, 1-2 पास आहे, 9 ते 12 किंवा ZP ऑदर. सर तुम्ही MA इंग्लिश BEd आहेत, त्यामुळे माझं तुम्हाला वैयक्तिक सजेशन आहे, तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्राधान्य द्या. पण तुमचा स्कोअर 126 आहे, तर आपण तुमचं कनिष्ठ महाविद्यालयासाठी MA इंग्लिश म्हणजे इंग्रजी विषयासाठी काय येते ते बघू आपण. 126 तुमचा स्कोअर आहे, आम्ही इथे 126 करतोय. तुम्ही SC मध्ये सर्वसाधारण तुमची कॅटेगरी आहे, आपण बघूया. SC त्यानंतर सर्वसाधारण आहे 11-12. तुमचा विषय इंग्रजी आहे म्हणून भाषा सिलेक्ट करतोय आम्ही. आपल्याला आता रिझल्ट काय ते बघा. तुम्ही दोन्ही साईडला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था प्लस अनुदान प्राप्त दोन्हीकडे सेफ झोन मध्ये आहात. पुढे आपल्याला चालायचंय. पुढची प्रतिक्रिया घेतोय. 122 मार्कचा DEd आहे, काही हरकत नाही, पण तुमची कॅटेगरी दिलेली नाही आहे. टॅट 114 SC BC आहेत, पण कुठं आम्ही बघायचं ते दिलेलं नाही, म्हणजे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता दिलेली नाहीये. NTB आहेत, DEd आहेत, BEd आहेत, MA इंग्लिश हिस्ट्री बोथ पास आहेत. NTB मध्ये आहेत या ताई आणि 30% आहेत. DEd आणि BEd पण आहेत, MA पण आहेत, इंग्लिश आणि हिस्ट्री. तर ताई MA इंग्लिश असल्यामुळे मी कनिष्ठ महाविद्यालयाला घेतो तुमचं. मी NTB मध्ये आहेत आणि तुम्हाला 30% सुद्धा आरक्षण आहे. तर स्कोर 129 आहे, 129. त्यानंतर NTB मध्ये आहात, तर प्रवर्ग इथं मी नमूद करतो तुमचा NTB. त्याच्यानंतर तुम्हाला महिला समांतर आरक्षण आहे, 30% आपण घेतोय. आणि इंग्रजीसाठी पाहतोय कनिष्ठ महाविद्यालयासाठी. तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, स्थानिक स्वराज्य संस्था प्लस अनुदान प्राप्त मध्ये सुरू. पुढलं आपण हे घेऊ, प्रतिक्रिया घेणार आहे आपण. भाग 9 मध्ये आलेलो आपण आता. TIIT 112 टेट पेपर 1 SC BC महिला 1 ते 5 साठी 112 SC BC 30% आरक्षण 1 ते 5. बघूया आपण लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते. 112 1 2. त्यानंतर ह्या ताई SC BC मध्ये आहेत, त्यांचा प्रवर्ग आपण इथं SC BC. त्यांना महिला 30% आरक्षण आहे, 1 ते 5 असा त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण इथं 1 ते 5 घेणार आहे. आणि रिझल्ट आपण बघणार आहे आता काय आहे ते. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, मुलाखतीसाठी संधी आहे तुम्हाला, परंतु 20 ते 40% तर जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. पुढे आपल्याला घ्यायचं आहे 115 OBC आणि महिला आहेत ह्या ताई. 1 ते 5 चा प्रश्न आहे त्यांचा, काही हरकत नाही, पण घेऊया. 115 आपण नमूद करतोय. ताईंचा प्रवर्ग
ओबीसी आहे. हा ओबीसी घेतला आपण. 1 ते 5 साठी असा प्रश्न आहे त्यांचा. कठीण आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मुलाखतीसाठी संधी शक्य आहे 20% तर 40% मध्ये. पुढे आपल्याला 125 ओबीसी, 6 ते 8 सायन्स मॅथ 2 पास आहे. बीसी प्रवर्गामध्ये सर 125 त्यांचा स्कोर आहे, तो आपण इथं नमूद करू. 125 सरांचा प्रवर्ग ओबीसी आहे, सर्वसाधारण. 6 ते 8 त्यांचा प्रश्न आहे. गणित त्यांचा विषय त्यांनी दिलेला आहे, कारण त्यांनी दिलेलं आहे मॅथ तिथं दिलेलं आहे. त्यामुळे आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय रिझल्ट येते त्यांच्याविषयी ते आता आपल्याला बघायचं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते, पण अनुदान प्राप्त मध्ये तुम्ही 60% 100% अनुदान एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं तर तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. आणि या स्लाइड मध्ये मी हे जे आपले जितकेही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांना धन्यवाद देतोय. पुढली स्लाइड आता आपल्याला घ्यायची आहे. पुढली स्लाइड काय सांगते, कारण भरपूर कमेंट्स आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओची लेंथ वाढते, माझा नाईलाज आहे. पण तुम्ही थोडस या व्हिडिओला, माझी एकच इच्छा असते ते लाईक करा, भरपूर शेअर करा आणि नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. एम ए बी एड मराठी आहेत, 126 आहेत, महिला आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये आहेत, 9 ते 12 मध्ये कुठं प्रवेश होईल काही हरकत नाही. तर एम ए बी एड आहे मराठी. मी अगोदर तुमचं कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघतोय. ईडब्ल्यूएस तुमचा प्रवर्ग आहे आणि 30% तुम्हाला महिला आरक्षण आहे. तुमचा इथं जो स्कोअर दिलेला आहे तुम्ही, तो स्कोअर आहे तुमचा 126. ईडब्ल्यूएस मध्ये आहे तुम्ही 126 आहे. त्यानंतर सायन्सचा प्रवर्ग ईडब्ल्यूएस आहे, तो आपण इथं घेतोय ईडब्ल्यूएस. 30% त्यांना महिला आरक्षण आहे. 6 ते 8 साठी बघतो मी, त्यांचं मराठी आहे. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय रिझल्ट येते हे आपल्याला बघायचं आहे. ताई तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. स्थानिक स्वराज्य संस्था प्लस अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये 6 ते 8 साठी. आता आपल्याला तुमचा प्रश्न पुढचा मी आणखी पाहतोय, तो म्हणजे तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी 11वी-12वी साठी तुम्ही जर भाषा तुमचा विषय आहे, तिथं काय आपलं लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या विषयी देते. इथंच सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. दोन्ही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था प्लस अनुदान प्राप्त. टीआयटी 105 आहे, 2 क्वालिफाईड आहे, बीजे महिला आरक्षण आहे त्यांना. सायन्स मॅथ आहे, 6 ते 8 किंवा 9 ते 10 ला प्राधान्य द्यावे का? प्राधान्य ताई तुम्हाला जेवढे प्राधान्यक्रम येतील तेवढे तुम्ही सर्वच्या सर्व द्यायचे आहे. एकही प्राधान्यक्रम सोडू नका. फक्त आता तुमचं काय इथं हे लाईव्ह एस्टिमेटर देते ते मी पाहतोय. 105 बीजे महिला तुमचा सायन्स विषय आहे, तर लाईव्ह एस्टिमेटर आपलं काय उत्तर देते तुमच्या विषयी ते बघू आपण. 105 बीजे मध्ये आहेत ताई. 105 त्यांनी इथं दिलेलं आहे. बीजेए त्यांना महिला आरक्षण आहे आणि त्यांचा प्रश्न असा आहे की 6 ते 8 मॅथ त्यांचा विषय आहे. 6 ते 8 ला घेऊ आपण. गणित साठी आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते बघू आपण. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे, लो चान्स आहे आणि मुलाखतीसाठी तुम्हाला संधी आहे पण 20% ते 40%. एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ. त्याच्यानंतर तुमचा पुढला प्रश्न आहे गणित विषयासाठी तुम्ही 9 ते 10 पाहतो. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते. 9 ते 10 माध्यमिक साठी विषय तुमचा गणित आहे. आपल्याला पुढं तुमचा रिझल्ट बघायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे आणि मुलाखतीसाठी संधी आहे तुम्हाला 20% ते 40%. पुढे आपल्याला जायचंय
या सरांचं जे आहे टॅट 141 आहे, पेपर 1 क्लिअर आहे. ह्या ताई ओपन मध्ये आहेत आणि त्यांचं 1 ते 5 ला होईल का असा प्रश्न आहे. काही हरकत नाही ताई, आपण 141 आहे, 1 ते 5 आणि ओपन मध्ये आलो. तर आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते आपण बघू. 141 तुमचा प्रवर्ग ओपन आहे. तुम्हाला महिला समांतर आरक्षण आहे 1 ते 5 आणि लाईव्ह एस्टिमेटर काय तुमच्या विषयी रिझल्ट येते बघू. ताई दोन्ही साईडला ग्रीन आलेला आहे, त्यामुळे तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्था प्लस अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था. 139 आहेत, SC मध्ये आहेत. 9 ते 12, 9 ते 10 सोशल सायन्स, 11-12 पॉलिटिकल. काही हरकत नाही सर, 11वी-12वीला 8 ला पाहतोय मी. तर 139 हा स्कोअर आहे. 139 139 सरांचा प्रवर्ग सर्वसाधारण SC आहे. आपण SC मध्ये घेऊ सर्वसाधारण. त्याच्यानंतर सरांचा प्रश्न काय आहे तो एकदा आपण बघू. त्यांचं असं म्हणणं आहे की 9 ते 10 सोशल सायन्स आणि 11-12 पॉलिटिकल सायन्स. तर 11-12ला घेतो मी अगोदर. 11-12 कला शाखेसाठी. त्यानंतर रिझल्ट बघू आपण काय रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही दोन्ही साईडला सेफ झोन मध्ये आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखती सहमत. पुढला प्रश्न तुमचा 9 ते 10 साठी आहे, माध्यमिक विषय तुमचा अदर सब्जेक्ट मध्ये येते. रिझल्ट घेऊ आपण. इथं सुद्धा तुम्ही 9 ते 10 साठी सुद्धा सेफ झोन मध्ये आहात दोन्ही साईडला. त्याच्यानंतर आहे 134 आहे, BSc BEd आहे, 2 पास आहे, NTD आहे, मॅथ आणि सायन्स. काही हरकत नाही सर. गणित आणि विज्ञान 6 ते 8 साठी आपण बघूया. कारण तुम्ही BSc BEd आहे तर आपल्याला 6 ते 8 ही चालते, तुम्हाला 9 ते 10 पण चालते. 34 आणि तुमचं NTD मध्ये आहे 134. NTD मध्ये आहेत सर. NTD 9 ते 10 त्यांचा विषय आहे गणित. एकदा विषय बघून घेतो, चूक व्हायला नको. मॅथ सायन्स त्यांनी दिलेला आहे. तर आपण गणित घेऊया आणि तर दोन्ही साईडला तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. स्थानिक स्वराज्य संस्था प्लस अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये दोन्ही साईडला तुम्हाला इथं सेफ झोन मध्ये दाखवते. काही महत्वाच्या प्रतिक्रिया आहेत. सर 3रा दिवस आहे, तुम्ही उत्तर देत नाहीये. टॅट 139, BE मेकॅनिकल, MSc BEd, BA हिस्ट्री आहे, CTET पेपर 2 पास आहे, मॅथ BSc नाही केली पण कॅटेगरी आहे. 6 ते 8, 9 ते 12 कशासाठी पर्यंत करू. तर तुमचं BE मेकॅनिकल आहे. तर इकडे काय होतं, BE मेकॅनिकल हे जे एज्युकेशन आहे हे आपल्याकडे दाखवलेलं नाही आहे या शैक्षणिक संस्थे किंवा जिल्हा परिषद मध्ये. MSc BEd आहे परंतु तुम्ही BSc केलेलं नाही आहे. तिथं एक प्रॉब्लेम असा आहे. पण MSc BEd जर तुम्ही MSc मॅथमॅटिक्स मध्ये केलं असेल तर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी पात्र आहात. MSc मॅथ BEd आणि तुमचा स्कोअर 139 आहे आणि तुमची ओपन कॅटेगरी आहे. तर आपण बघूया तुमचं स्कोअर 139 आहे. त्याच्यानंतर तुम्ही ओपन तुमची कॅटेगरी आहे. तुम्ही सांगताय की तुम्ही BE मेकॅनिकल केलेलं आहे आणि MSc मॅथमॅटिक्स केलेलं आहे. तर तुमचं MSc मॅथमॅटिक्स असल्यामुळे 11-12ला विज्ञान शाखेवर तुम्हाला
म्हणजे प्राधान्यक्रम येऊ शकतात. तर तुम्ही दोन्ही साईडला सर सेफ झोन मध्ये आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदान प्राप्त मध्ये सुद्धा. तर मला वाटतं 121 मार्क्स आहेत. एम ए बी एड इंग्लिश आहे, 2 क्वालिफाईड आहे, कॅटेगरी ओबीसी आहे. तर आपल्याकडून योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. प्लीज रिप्लाय करा. तर माझं एक सांगणं आहे तुम्हाला, तुम्ही एम ए बी एड आहे, इंग्लिश आहे, तर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी हे करा, प्रयत्न करा. तुमचे 121 मार्क्स आहेत आणि तुमची कॅटेगरी ओबीसी आहे. आपण बघूया आपलं इस्टिमेटर काय सांगते. 121 तुमचे मार्क्स आहेत, 121. आणि तुमचा जो प्रवर्ग आहे सर, तो ओबीसी प्रवर्ग आहे सर्वसाधारण. आपण घेऊ ओबीसी प्रवर्ग आहे. 11-12 आणि भाषा म्हणजे इंग्रजी विषयासाठी मी घेतोय. आपण बघूया आपलं लाईव्ह इस्टिमेटर तुमच्या विषयी काय सांगते. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही बॉर्डर लाईनवर आहे, पण अनुदानित मध्ये तुम्ही 60 ते 100% सेफ झोन मध्ये आहे. 1-3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तर जाऊन तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे इतर उमेदवारांचा एकत्रित तपशील इथं घेतलेला आहे आपण. EITचं 170 आहेत, पण ते SC प्रवर्ग आहेत, त्यांनी त्याचा विषय दिलेला नाहीये. MA BEd इंग्लिश 2 पास आहेत, 132 ओबीसी आहेत या ताई, आणि महिला आरक्षण आहे यांना. ते MA BEd कनिष्ठ महाविद्यालयासाठी ताई घेतो मी तुमचं इंग्लिश साठी, कारण तुमचं स्कोअर चांगला आहे, टॅटचा 132 आहे, त्याचे 75% निघतात अनुदान प्राप्त मध्ये. आणि तुमचं जे हे आहे प्रवर्ग, तुम्ही ओबीसी दिलेला आहे, ओबीसी आहे, तुम्हाला महिला आरक्षण 30% आहे. आणि कनिष्ठ महाविद्यालय इंग्रजी विषयासाठी तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. स्थानिक स्वराज्य संस्था सेफ झोन मध्ये आहात, आणि इकडे जर अनुदान प्राप्त मध्ये सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. पुढे आहे 123 BA-DEd आणि TAT 1 पास आहेत. तर तुमचे 1 ते 5 साठी बघू आपण. 123 तुमचा स्कोअर आहे, तो इथं मी नमूद करतोय. 1 2 3 123 आहे. आणि ओबीसी मध्ये आहे ताई, त्यांना महिला 30% आरक्षण आहे. पेपर 1 त्यांचा पास आहे, त्यामुळे त्यांना आपल्याला 1 ते 5 साठी काय संधी आहे ते आपलं लाईव्ह इस्टिमेटर काय सांगते ते आपण बघूया. काही स्थानिक स्वराज्य संस्था बॉर्डर लाईन दाखवते, अनुदानित मध्ये 1-3 या प्रमाणात 60% ते 100% निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. पुढे SCBC आहे 117, MA BEd हिंदी आहे आणि 2 पास आहे. काही हरकत नाही सर, 6 ते 8 ला हिंदी विषयासाठी आपण घेऊया. तुम्ही SCBC मध्ये आहात, तर 117 तुमचा स्कोअर दाखवते आहे, 117. SCBC सर्वसाधारण 6 ते 8, तुमचा विषय हिंदी आहे. काय दाखवते ते बघू आपण. स्थानिक स्वराज्य संस्था लो चान्स आहे, मुलाखतीसाठी संधी आहे, 20% तर 40% अनुदान प्राप्त शाळेमध्ये. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं अध्यापन मुलाखत याचं जे कौशल्य आहे ते सिद्ध करावं लागणार आहे. आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद, आपले प्रश्न आणि अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहेत. ज्यांच्या प्रश्नाची उत्तरं राहिली आहेत त्यांची माहिती आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्की समाविष्ट करू. तर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या काही कमेंट्स पुऱ्या असतील, म्हणजे अपुऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत, तर त्यांनी त्या पूर्ण कमेंट्स कृपा करून द्याव्या, जेणेकरून तुमच्या सोयीसाठी आपलं जे लाईव्ह इस्टिमेटर आहे ते प्राधान्यक्रम देण्यासाठी फक्त याचा आपण उपयोग करू शकतो. अंतिम आपल्याला सगळं पवित्र पोर्टल सांगणार आहे. पवित्र पोर्टलवरच तुम्ही विश्वास ठेवा. मी सुद्धा आज पवित्र पोर्टलवर गेलो होतो. 14 जानेवारी 2026 जे काही परिपत्रक आहे ते आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी तिथं आलेलं आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत तिथं परिपत्रक नाही. तर
आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. माझं एकच विनंती राहील, हा व्हिडिओ आवडला तुम्हाला, याला लाईक करा, भरपूर शेअर करा, नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आजच्या या चर्चेला आता इथं पूर्णविराम देतो.